काहीतरी निरूपण करायचं आहे आणि म्हणून तर देवाने ते दृश्य दाखवलेलं आहे. साधायसाला देवाने दृश्य दाखवलं आणि साधायसांनी ते दृश्य पाहिलं. दृश्य पाहिल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत सांगतात, बाई कालांतराने काही दिवसाने अशाच पद्धतीने बाहेर देशातील तुर्क आमच्या देशामध्ये येतील आणि ते तुर्क माणसांना, स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना, बाळांना अशाच पद्धतीने व्यसन घालतील आणि वडीत नेतील. साधायसा मात्र घाबरल्या. छोट्या छोट्या बालकांना ते विकून टाकतील, गुलामी असणाऱ्या लोकांना गुलामगीर म्हणून ठेवून घेतील आणि जे त्यांच्या निकामी असतील त्या लोकांचे ते गळे कापतील. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने 850 वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितली होती, तेही डोमेग्रामला साधायसेला. तेव्हा साधायसा घाबरून जातात आणि घाबरलेल्या साधायसा मात्र देवाला म्हणतात, देवा आम्हाला हे दृश्य पाहण्याकरता इथे ठेवू नका. आम्हाला हे दृश्य पाहावलं जाणार नाही आहे. आम्ही हे दृश्य पाहू शकत नाहीये. तेव्हा साधायसाला देव म्हणतात, बाई तुम्ही घाबरू नका, तुम्ही अजिबात घाबरू नका. तेव्हा भगवंताने हे वचन उच्चारलं, न भिया हो साधे हो तुम्हावरी येथून वाजत वारा धरिजे. म्हणजे आम्ही तुमच्यावरती जो येणारा वाजत वारा आहे म्हणजे संकष्ट आहे, ती येणारी जी काहूर आहे, ती येणारी जी धाड आहे ती आम्ही तुमची झेलू. तुमच्या शरीरावरती येणारा बाण सुद्धा आम्ही झेलू असे परमेश्वर त्या साधायसेला आश्वासन देतात. साधायसा म्हणतात, ठीक आहे देवा, काही हरकत नाही. परंतु साधायसेला देव म्हणतात, आम्ही तुमचं रक्षण करू, परंतु तुम्हालाही आमचं एक काम करावं लागणार आहे. ते काम म्हणजे नामस्मरण आहे. तुम्हाला श्रद्धायुक्त, भावयुक्त, भक्तियुक्त आणि अनन्य भावे आम्हाला शरण येऊन तुम्हाला नामस्मरण करावं लागणार आहे. तेव्हाच आम्ही तुमच्यावरती बाजत वारा धरू, अन्यथा नाही. साधायसा म्हणतात, काही हरकत नाही देवा, मी धरेल. परंतु नामस्मरण केल्याने काही लोक म्हणतात, लोकांची मानसिकता असते, काही लोक म्हणतात नुसती गाठी घेऊन बसली तर पोट कसं भरेल. कर्मराठीतील लोकांना एखाद्याला म्हणा तुम्ही स्मरण करा म्हणून, ते म्हणतील की नुसतं स्मरण करत तुम्ही एक संन्यासी झालात, तुम्हाला स्मरण केल्याने कुणीतरी आणून देईल, परंतु आम्ही जर स्मरण करत बसलो तर आम्हाला कोण देईल. मग तुम्हीही देवाचे व्हा ना, देवाच्या आश्रयाला या ना. देव म्हणतात, बाई सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने एक विनायकाचा दृष्टांत सांगितला साधायसाला. या प्रसंगावर साधायसाला तेच प्रश्न करायचा होता देवाला. साधायसा देवाला म्हणतात की देवा, जर आम्ही तुमचं स्मरण केलं तर तुम्ही आमचा वारा वाजत वारा धराल. मान्य आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, पण कशा पद्धतीने धराल, काय प्रकार आहे, त्याच्यामधलं विश्लेषण आम्हाला माहिती पाहिजे ना. जर कुणीतरी विचारलं की आम्ही नामस्मरण करतो, पण नामस्मरणापासून होणारे फायदे काय आहेत हे आम्हाला माहिती पाहिजे. आम्ही नामाचा उच्चार करतो, पण त्या नामाचा अर्थ काय आहे हे सुद्धा आम्हाला माहिती. वर्यांची आणि त्यांची कधीच भेट होत नाही, कधीच नाही. ही शोकांतिका आहे. गुरु करना पाणी पिना छान के, गुरु करना पैछान के. जर गुरुचा आपला सहवास लाभला गेला पाहिजे आणि त्या गुरुकडून आपल्याला तत्वज्ञान, ब्रह्मविद्या शास्त्र आणि आत्मउद्धाराचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, असा गुरु केला पाहिजे. ते म्हणतात, काही हरकत नाही देवा, ठीक आहे, चालेल, परंतु आम्ही नामस्मरण करू, पण आम्हाला याचं महत्व सांगा. वाजत वारा तुम्ही धराल तर कसा धराल, काय प्रकार आहे, सविस्तर सांगा ना देवा, असं साधायसाने विनंती केली. आणि साधायसांच्या विनंतीवरून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत साधायसाला विनायकाचा दृष्टांत निरूपण करतात.
तो दृष्टांत असा आहे, एक व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती मात्र अनेक लोकांकडून कर्ज घेतो, अनेक लोकांकडून, अनेक सावकारांकडून तो कर्ज घेतो. त्या कर्जामध्ये तो इतक्या व्यापल्या जातो, गुंतल्या जातो की त्याला बाहेर पडणं शक्य नसतं. घरामध्ये बसलं तरी घराच्या बाहेर दारामध्ये लाईन असते कर्ज वसुली करण्याकरता सावकारांची. घराच्या बाहेर निघालं तर लोक पकडून त्याला बांधून ठेवतात. कुठे गावाला चालला तर त्याला जिकडे तो जाईल तिकडे त्याला संकटच संकट असतात, त्रासच त्रास असतो. आणि तो व्यक्ती मात्र आता एकदम व्यापल्या गेलेला असतो आणि काय करावं काही सुचत नाही त्याला. बरेच दिवस निघून जातात. इकडे पळून जा, तिकडे पळून जा, तिथे लपून बस, इथे लपून बस, अमुक ठिकाणी लपून बस. किती दिवस लपून बसणार आहे? एक दिवस बसेल, 2 दिवस बसेल, 3 दिवस बसेल, वर्ष बसेल, परंतु केव्हा ना केव्हा त्याला बाहेर यावंच लागेल ना. भगवंत साधायसाला तेच म्हणतात, बाई आम्ही तुमच्यावरती वाजत वारा धरू. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती असतो तो एक प्रकारे गुंतलेला आहे, कर्ज बाजारी झालेला आहे, त्याला कर्ज दिल्या वांचून लोकांतामध्ये वर मान करून फिरता येत नाही किंवा कुठेही तो थांबू शकत नाही. त्याचे जिकडे जाल तिकडे दुश्मन आहेत. कर्ज बाजारी सावकार लोक कर्ज उसूल करण्याकरता उभे आहेत काट्या कुराडे घेऊन. मग तो कुठे जाईल? मग तेव्हा तो काय करतो? एका राजाला शरण जातो. राजाला शरण गेल्याच्या नंतर राजा न्यायाधीश आहे. राजा म्हणजे एक प्रकारे कोर्ट आहे, न्यायाधीश आहे. आणि न्यायाधीश असणाऱ्या राजाकडे गेल्याच्या नंतर राजाची शरणागती पत्करतो. राजाची शरणागती पत्करल्याच्या नंतर राजा मात्र त्या व्यक्तीला जे सावकार लोकांचं कर्ज द्यायचं आहे ते राजाच्या जवळ आहे असं समजल्याच्या नंतर ते लोक राजाकडे येतात दरबारामध्ये. आणि आल्याच्या नंतर राजा मात्र राजसभा घेतो आणि राजसभेमध्ये सांगतो, मान्य आहे, ठीक आहे, याने कर्ज तुमच्याकडून घेतलेला आहे, परंतु हा कर्ज तुमचे फेडू शकत नाहीये ना. का तर हा एकदम व्यापून गेलेला, याच्या जवळ काही नाहीच, तर तुम्हाला देणार तरी काय आहे? याच्याकडे देह, हे देह जर संपलं तर काय झालं, काय राहिलं? मग तुमचं कर्जही नाही मिळणार. त्यापेक्षा एक न्याय करेल म्हणतो राजा. राजाने ठरवलं की आता आपल्याला न्याय करायचा आहे. राजाने सांगितलं त्या सावकारांना की मी तुमचंही वाईट होऊ देणार नाही आणि याचंही वाईट होऊ देणार नाही. दोघांना समानतेचा अधिकार देईल आणि दोघांचंही व्यवस्थित करेल, परंतु तुम्ही मानावं लागेल. सावकारांनी सांगितलं काही हरकत नाही राजन, तुम्ही या करा. आणि अर्ध कर्ज जे आहे हा माझ्या सान्निध्यामध्ये राहत आहे. जसं मिळेल तसं तो, जसं जसं होईल तसं तसं तो देईल. आज थोडस, उद्या थोडस, पुढच्या वर्षी थोडस, आणि ज्या रूपामध्ये तो देईल त्या रूपामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. तुम्ही पैसे दिलेले आहेत ना, तो पैसेच देईल असं नव्हे, तर तो ज्वारी देऊ शकेल, शेतामध्ये पिकलेलं गहू देऊ शकेल, जे काही देईल त्या पद्धतीने तुमचं कर्ज अर्ध तुम्ही उसूल करा. राजाची आज्ञा आहे. ते सावकार लोक म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु याने ते अर्ध कर्ज जरी कर्ज दिलं नाही तर काय करावं? अर्ध तर माफ केलं, परंतु अर्ध जे कर्ज आहे ते जर नाही दिलं तर काय करावं? तेव्हा राजा म्हणतो अर्ध जर कर्ज नाही दिलं आणि यामध्ये जरी त्याने घोळाघोळ केली तर याचा एकच पर्याय आहे की पाठीमागचं सुद्धा कर्ज याच्याकडून वसूल करून घ्यायचं. असा हा दृष्टांत मात्र तिथे साधायसाला सांगतात. साधायसाला समजेन असं झालं. काय प्रकार आहे? देव मला दृष्टांत का सांगत असतील? हा प्रश्न साधायसाच्या मनामध्ये पडला. आता तुमच्याही मनामध्ये पडला असेल. देव म्हणतात, बाई हा जो जीवात्मा आहे ना, हा जीवात्मा देवतेंच्या कर्जामध्ये आहे. देवतेंचं कर्ज याच्या डोक्यावरती आहे आणि हा दुःखाने पिडलेला जीवात्मा या देवतेच्या कर्जातून बाहेर पडला तर गत बरी आहे.
मग केव्हा पडेल? जेव्हा राजाला शरण जाईल. 81 कोटी 1.25 देवता आणि या देवतेच्या पर चैतन्या पर जो राजा आहे परमेश्वर श्री चक्रधर, त्या राजाला आम्हाला शरण जावं लागेल. तेव्हा आमचं आगंतुक अनारब्ध सुंके. सर्वज्ञांचं वचन आहे की अनुसरल्याचे आगंतुक अनारब्ध खुंटे म्हणजे हे कर्म जे आहेत तिथे थांबतात. जसं राजाचे त्या व्यक्तीचे राजाने अर्ध कर्ज माफ केलं आणि अर्ज फेडण्याकरता सांगितलं. अर्ध फेडण्याकरता सांगितलं. जर त्याने जर फेडलं नाही तर पाठीमागचं सुद्धा त्याला फेडावं लागणार आहे. आणि जर फेडलं तशीच गत आहे. आता तुम्ही प्रपंचात आहात. प्रपंचातून जेव्हा परमार्थामध्ये याल, अनुसराल आणि अनुसरल्याच्या नंतर अनुसरण म्हणजे या शब्दाचा अर्थ मी त्या दिवशी सांगितला. अनुसरण म्हणजे एक प्रकारे त्याग, समर्पणाची वृत्ती अंतःकरणामध्ये असणे म्हणजे अनुसरण. काव्य रचनेमध्ये म्हणलेलंच आहे, समर्पणाची वृत्ती असावी सशिक राजाची, जिज्ञासा ही मजला द्यावी त्या महादंबेची, दयाळा त्या महादंबेची. जिज्ञासा महादंबेची म्हणजे महादायीसाची आणि समर्पणाची वृत्ती देव माझा मी देवाचा. जेव्हा ससार स्वामींना समर्पित झाला, शरण आला, देव काय म्हणतात, याहू महात्मे. जेव्हा ते व्यक्ती त्यांना मारण्याकरता आलेले आहेत, कुत्रे मारण्याकरता आलेले आहेत, तेव्हा देवाला म्हणतात तो आमच्या पैजीचा ससा आहे, सोडा. तेव्हा देव म्हणतात, येथ शरण आलिया काही मरण असे. आम्हाला जो शरण येतो ना त्याला कधीही मरण नाही आहे. मरणातून मुक्त करणारा म्हणजे खऱ्या अर्थाने आमचा एकमेव परमेश्वर अवतार म्हणजे आजही श्री सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी तो सावकाराला शरण गेले, राजाला शरण गेलेल्या व्यक्तीचं अर्ध कर्ज माफ केलं, तसं आम्ही प्रपंचात आहोत आणि प्रपंच करत असताना आमचे जे काही आगंतुक अनारब्ध कर्म आहेत, आम्ही जे काही अनिष्ट कर्म जोडलेले आहेत आणि आपल्याला समजलं की आपण फार वाईट केलं आतापर्यंत, आपण कुणाचेही झालो नाही. आपली खळगी पोटाची भरण्याकरता आणि आपला स्वार्थ पाहण्याकरता आपण फार वाईट केलं असं प्रकाशित झालं. आणि या जगामध्ये कुणी नाही आहे. देवी देवता ह्या फक्त क्षणिक सुख भोगवतात, क्षणिक सुख प्रदान करतात ही समजलं आणि तो परमेश्वर चारी पदार्थाचं ज्ञान झालं. उदाहरणार्थामध्ये जीव देवता प्रपंच परमेश्वर या चारी पदार्थाचं ज्ञान झालं आणि परमेश्वर आपला आहे असं जर समजलं, मग त्या परमेश्वराला शरण गेलं म्हणजे अनुसरलं. परमेश्वराला अनन्य भावे अनुसरलं आणि अनुसरल्याच्या नंतर मग आपले कर्म तिथे कर्मराटीचे स्तब्ध झाले, खुंटल्या गेले, थांबल्या गेले. आणि ते थांबलेले कर्म जेव्हा आपण आता अनुसरण घेतल्याच्या नंतर आपण पुढील दैवराटीच्या मार्ग रूढीला लागलो, विधी विधान करू लागलो, स्मरण करू लागलो, चिंतन करू लागलो, मनन करू लागलो, अनेक प्रकारच्या क्रिया करू लागलो. आणि करत असताना आपल्याला अविधी घडू देऊ नये किंवा अनुसरल्याच्या नंतर अनुसरून नये. का तर भगवंत म्हणतात की अनुसरून जो ननुसरतो तो प्रमादी बोलीचे. जो अनुसरून अनुसरलेला आहे म्हणजे अनुसरण घेतल्याच्या नंतर त्याने प्रमाद दोष अंगवला, विकार दोष अंगवला, तर त्या व्यक्तीला पाठीमागचे जे खुंटलेले कर्म आहेत ते कर्म फेडावे लागतात, ते भोगावे लागतात. मग ते अर्ध कर्म आमचे परमेश्वराला शरण गेल्या गेल्या कमी होतात, कर्ज मुक्त होतो आपण अर्ध्या कर्मातून. फक्त देवाच्या सानिध्यात राहून देवाने सांगितलेला विधी करत आम्हाला त्या कर्माचं क्षालन करायचं आहे, त्या कर्जाची परतफेड करायची आहे. देवाने किती सूट दिला हो आमच्या.
आम्ही एखाद्या व्यक्तीला 20 रुपये जर दिलेले असतील तर आम्ही त्याला 1 रुपया सुद्धा त्याचा कमी घेत नाही. एखादा दुकानदार असेल 10 रुपयाची वस्तू दिली तर तो 1 रुपये तुम्ही कमी देऊन पहा बरं, घेतो का? घेतो का? मग देवाने आम्हाला फ्री मध्ये इतक्या प्रकारच्या कर्जातून मुक्त केलेला आहे. फक्त एकच काम करायचं आहे, अनन्य भावे शरण जायचं आहे. अनन्य भावे शरण जाऊन परमेश्वराने सांगितलेल्या तत्वावरती चालायचं आहे. तेव्हा परमेश्वर वाजतवार करतात. देव तेच म्हणतात, बाई साधायसाला म्हणतात, बाई आम्ही तुम्हाला मुक्त करू, आम्ही तुमच्यावरचा येणारा वाजतवारा धरू, परंतु तुम्ही मात्र आम्हाला शरण आले पाहिजे. तुम्ही मात्र अनन्य भावे आमचं स्मरण केलं पाहिजे. आणि असं अभय सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने साधायसाला दिलं. आणि म्हणून नाम वाजतवारा धरी असं म्हटलेलं आहे. बरं, एवढंच विश्लेषण आहे का? म्हणून नाम वाजतवारा धरी. साधायसाचा हा वाजतवारा देवाने धरलेला आहे, ही सुद्धा सिद्ध होतं. आमच्या स्मृतीस्थळ ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. जेव्हा साधायसा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत उत्तरापंथी निघून गेल्याच्या नंतर नागदेव आचार्यांच्या सान्निध्यामध्ये 500 गुरुकुळ आहे. आणि 500 गुरुकुळासमवेत दुःखिस्त अंतकरणाने मात्र आचार्य आता म्हणतात, काय करावं? मार्ग रूढी चालू ठेवायची होती. मार्ग रूढी चालू ठेवली आणि बरेच दिवस झाले आणि एका वेळेस मात्र दुष्काळ पडला. तो दुष्काळ म्हणजे एक अशा प्रकारचा दुष्काळ होता की पाणी म्हणून पाणी मिळत नव्हतं आणि अन्न म्हणून अन्न मिळत नव्हतं. आणि तो दुष्काळ अशा या कारणाबद्दल पडलेला होता की भगवंताने सांगितलेलं होतं की काही दिवसांनी बाहेर राज्यातील तुर्क येतील आणि माणसांना अशा पद्धतीने घेऊन जातील. तो दुष्काळ, ते लोक येऊन मात्र लुटमार करू लागलेले होते. अनेक जे सावकार लोक आहेत त्यांची धनसंपदा लुटून घेऊन जायचे. अनेकांच्या स्त्रियाला बंदिस्त करून ठेवायचे. असे अनेक त्यांचे दरोडे धाडा पडू लागलेल्या होत्या. तेव्हा आचार्यांना काही सूचना झालं, काय करावं? धर्माचं रक्षण करायचं आहे. माझ्या देवाने सांगितलेलं आहे की आपल्याला चैतन्य पदार्थाची सेवना घडली नाही पाहिजे. आणि माझ्या सान्निध्यामध्ये तर भरपूर स्त्रिया आहेत आणि ज्या स्त्रियाला देवाने वरदान दिलेलं आहे त्या स्त्रिया माझ्या सान्निध्यामध्ये आहेत. या स्त्रियांचं रक्षण मी कसं करू? आचार्य मात्र दुःखपूर्वक रडू लागले. स्थानावरती डोकं ठेवून विशेष जवळ घेऊन सेवना करत बसले. देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले आणि देवा आता रक्षण तूच करणार आहेस. या 500 गुरुकुळाला घेऊन मी कुठे जाऊ? मला फक्त सूचित कर. आचार्यांना सूचना होत होत आणि थोड्याच वेळामध्ये मात्र तिथे एक दरोड आला. आल्याच्या नंतर साधायशीला देवाने आचार्यांनी सांगितलं, साधेव येल्लो, तुला गोसावी यांनी अभय दिलेलं आहे ना ग? तुला गोसावी यांनी वरदान दिलेलं आहे ना की आमच्यावरती येणार वाजत वारात धरतो म्हणून? तू एक काम कर ना. मी पुरुष आहे, मी काहीच करू शकत नाही. मी नावाने पुरुष आहे. माझ्या ठिकाणी पुरुषार्थ नाही आहे. तो पुरुषार्थ तुझ्या जवळ आहे. तेव्हा साधायसा म्हणतात, सांगा ना काय करायचं? हा गुरु शिष्यामधला चालल्यासारखा हा संवाद. साधायसा म्हणतात, सांगा ना काय करायचंय? तुम्ही रडू नका, तुम्ही दुःख करू नका. तेव्हा आचार्य म्हणतात, आपल्या जवळ बऱ्याच महिला आहेत. या महिला मात्र घेऊन कुठेतरी जा आणि कुठेतरी यांना सुरक्षित ठेव. मार्गमंडळी मात्र निघाले. फिरस्तीला एका जागी थांबता येत नाहीये आणि येवणांची धाड मात्र येत होती. एका पाठीमागून एक, एका पाठीमागून एक असे येवण येत होते आणि आमच्या महाराष्ट्र राज्यावरती स्वारी करत होते. आता आचार्य सगळ्या गुरुकुळाला घेऊन आणि साधायसाला घेऊन निघाले. कुठे निघाले? वैजनाथ परळीच्या दिशेने निघाले. आणि निघाल्याच्या नंतर परळी वैजनाथाला पोहोचले आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर तिथे एक मोठी धाड आलेली आहे.
आता सगळ्याला जिवे मारतील, हिंसेच्या मरणाने मरावं लागेल. माझ्या देवाने सांगितलेले आहे हिंसेचं मरण नको आहे. आजही आम्ही महानुभाव लोक मरणाला घाबरत नाहीयेत. फक्त हिंसेचं मरण आमच्या महानुभावांना नको आहे. फक्त हिंसेचं मरण. जर आम्हाला मरण असं स्मरण करता करता आलं ना, आम्ही आनंदाने त्या मरणाशी आलिंगन देऊ. अशी ख्याती आमच्या महानुभाव पंथीय स्मृती स्थळ ग्रंथातील साधकांची पात्रतेंची आहे. त्यांनी आलिंगन दिलेलं सुद्धा आहे. पण फक्त हिंसेच्या मरणाला आमचा महानुभाव घाबरतो. आचार्य घाबरले. सादाईशाने सांगितलं, नागदेवा तुम्ही घाबरू नका. वैजी परळी वैजनाथाचं जे आथाचं मंदिर आहे सांगत नाही, ही शोकांतिका वाटते. वैजनाथ परळी वैजनाथाच्या मंदिरामध्ये सादाईसा आपल्या सगळ्या महिलांना घेऊन जातात आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घालतात आणि त्या मंदिराच्या पायरीवरती मात्र गाठी घेतात आणि भगवंताचं नामस्मरण करत मात्र बसलेली म्हातारी. यवनांची धाड आलेली आहे. आचार्य मात्र कुठेतरी आपला बाकीचा परिवार घेऊन गेलेले आहेत आणि यवनांची धाड त्या पायरीच्या समोर, त्या दाराच्या समोर आलेली आहे आणि सादाईसा हातात गाठी घेऊन बसलेली आहे. आणि बसलेली असताना एक यवन आला, ए बुद्धी कोण आहे अंदर असं विचारताच क्षणी सादाईसाने प्रेमळ अंतकरणाने म्हटलं, कुणी नाही रे बाबा, श्री चक्रधराची येल्लो आहे. श्री चक्रधराची येल्लाईस आहे, दुसरं कुणी नाही आहे इथे. इतकाच शब्द, श्री चक्रधर इतका शब्द पुरेसा झाला. त्या यवनांच्या धाडीला रोखण्याकरता बाणांची गरज लागली नाही, बंदुकांची गरज लागली नाही, किंवा कोणत्या हत्याराची गरज लागली नाही, किंवा कोणत्या पुरुषाची, कोणत्या सैनिकांची गरज लागली नाही. फक्त श्री चक्रधर नाव इतकंच मात्र त्या यवनांच्या धाडीला रोखलं, त्या नावाने रोखलं. यवनांचे धाड निघून गेले. पाठीमागून यवन यायचे, सादाईसाला विचारायचे, ए बुढी अंदर कोण आहे? सादाईसा म्हणायच्या, कुणी नाही रे बाबा, मी श्री चक्रधराची येल्लो बसलेली आहे स्मरण करत. असे अनेक यवन यायचे, विचारायचे, जायचे, परंतु मंदिरामध्ये कोणता यवन गेला. त्या काळामध्ये हिंदू धर्माच्या अनेक मठा मंदिरांची विनाश झालेला आहे. अनेक मूर्त्यांचा भंग त्या लोकांनी केला. परंतु लक्षात घ्या, त्या वैजनाथाच्या मंदिराला धक्का सुद्धा लागला नाही. ते म्हणजे आमच्या महानुभाव पंथातील साधकांमुळे आणि साधाईशीमुळे. मग हा इतिहास आम्हाला पाहणं गरजेचं आहे. देवाने तो वाजत वारा धरला का? तर हातामध्ये गाठी, मुखामध्ये नामस्मरण आणि अंतःकरणापासून श्रद्धा साधायसाची होती आणि दिलेल्या वचनाचं प्रतिपालन देव करतात. पण आम्ही देवाला दिलेल्या वचनाचं प्रतिपालन करत नाही. आम्ही अनुसरतो. अनुसरल्याच्या नंतर आमचे अपेक्षा, इच्छा, अंतःकरणामध्ये काहीतरी वासना निर्माण होते आणि वासना निर्माण झाल्यानंतर तो पदार्थाचा परिच्छेद करायचा सोडून त्या पदार्थाच्या दिशेने धावणं आम्ही घेतो. त्या पदार्थाच्या दिशेने आम्ही धावतो आणि तो पदार्थ प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ही शोकांतिका आहे. अनुसरलेल्या व्यक्तीला देवाने एकच सांगितलं, आगांतुक अनारब्ध सुंके. तुझे जर आगांतुक अनारब्ध कर्म जर क्षाळन करायचे असतील, तुझं जर कर्ज माफ करायचं असेल आणि करून घ्यायचं असेल ना, तर तुला एकच करावं लागेल. काय करावं लागेल? अनुसरून कधी अनुसरायचं नाही, अजिबात नाही. एक वेळा देवाचा झाला, देवाच्या पदरामध्ये पडला, देवाचे वस्त्र अंगावरती परिधान केले ना, देव माझा मी देवाचा ही भावना ठेवून कोणत्याच पदार्थाविषयी वासना अंतःकरणामध्ये कधी बाळगायची नाही. आणि एकच वासना अंतःकरणामध्ये बाळगायची, ती म्हणजे देवाच्या नामस्मरणाची. मग आमचा वाजत वारा देव धरल्या वांचून राहत नाहीये. लक्षात घ्या. अशी साधायसावरती आलेलं संकट मात्र या ठिकाणी टळल्या गेलं. सुद्धा साधायसाच्या एकटीमुळे अख्ख्या परिवारावरती येणारं संकट, अख्ख्या परिवारावरती येणारा तो वारा, त्या ठिकाणी एवढंच काय,
अनेक प्रकारच्या जीवांना भगवंताने स्मृतीस्थळ ग्रंथामध्ये किंवा लीळाचरित्र ग्रंथामध्ये असे अनेक प्रकारचे दुःखाचं निवारण केलेलं आहे आणि अनेकांचा वारा देवाने धरलेला आहे. एक कथा मात्र मी तुम्हाला सांगेल, ती कथा फार महत्वपूर्ण आहे. ती स्मृतीस्थळ ग्रंथामध्ये आजही कथा आहे. ती कथा म्हणजे नारायणदास बहाळेंची. आम्ही तुम्ही विचार करतो आता आमचं संपलेलं आहे, आम्ही काय स्मरण करणार आहेत, आम्ही काय अनुसरणार आहेत. तुम्ही आता जरी अनुसरलात ना तरी तुमची पाठीमागचे कर्म थांबतात. फक्त पुढे अनुसरले नाही पाहिजे, फक्त प्रमादी झाले नाही पाहिजे. जर एखादा व्यक्ती प्रमादिया झाला तर त्याला या सृष्टी शून्य होऊ शकते, किंवा प्रमादिया होऊन नंतर ना त्याच्यामधला एक दुसरा एक प्रकार आहे. जर त्याने शेवट समयाला प्रायचित घेतलं तर त्याला देहविद्या प्राप्त होते. ज्याप्रमाणे सशिकाला सशाला देवाने स्पर्श केला, सगळ्यांना माहिती आहे, मायेचा तो हात फिरवला, परंतु तो कुकर्मी होता. पूर्वजन्मामध्ये तो अनुसरलेला होता, अनुसरून अनुसरलेला आहे आणि त्याला प्रमाद दोष घडलेला आहे आणि म्हणून त्याला देहविद्या दिलेली आहे. सुवर्ण काया करून त्याची चिरंजीवित केला. त्याची काया सुवर्ण काया केली आणि चिरंजीवित केलं. 1000 वर्षाचं आयुष्य प्रदान केलं. एक वेळा सबंध झाले 1000 वर्ष मनुष्य देव, परंतु तिथे 1000 वर्षाचं आयुष्य सशिकाला सशाच्या देहामध्ये प्राप्त झाला स्पर्श. ज्या देहामध्ये संबंध झालेला आहे परमेश्वराचा, त्याच देहामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य भोगावं लागतं सशाला त्या. परंतु हे आता इथे 100 वर्ष कटत नाहीत. काही लोक वयोवृद्ध झाल्यानंतर आम्ही गेलो पाहिजे असं म्हणतात, नाही का. बागळे बाबा काल म्हणत होते मी गेलो पाहिजे, नाही का. म्हणून वयोवृद्ध लोक म्हणतात की गेलो पाहिजे, आयुष्य संपून टाकण्याचा प्रयत्न करतात. 100 वर्षाचं आयुष्य आम्हाला कटत नाहीये आणि मग 1000 वर्षाचं आयुष्य त्या सशिकाला किती कर्मभोग भोगावा लागेल बरं. ते कर्मभोग भोगत असताना, ते आयुष्य भोगत असताना, त्या आयुष्याची जोपासना करत असताना त्याच्याकडून वाईटही कर्म घडतात, त्याचाही दोष आहे, तेही भेव आहे. आणि म्हणून लक्षात घ्या किती देहविद्या दिली. 1000 वर्ष त्या देहामध्ये राहणे आणि देहविद्या भोगणे. तदनंतर मग सृष्टीच्या अंती पुनरुपी पृथ्वी सृष्टीची रचना आणि मग परमेश्वराला प्रवृत्ती झाली की सृष्टीची रचना करायची आहे, मग तेव्हा मनुष्य देह मिळेल. पण सृष्टी शून्य झाल्या वांचून राहत नाही. म्हणून लक्षात घ्या की आम्हाला सृष्टी शून्य होता कामा नये, आम्ही अनुसरलो पाहिजे. ते भावयुक्त श्रद्धायुक्त आणि अनुसरल्यानंतर कधीही आपल्या अंगाला डाग लागेल असं वर्तन आपण कधी केलं नाही पाहिजे. आपल्याला डाग लागला तर चालेल, पण आपल्या धर्माला डाग लागेल, आपल्या शास्त्राला डाग लागेल हे वर्तन मात्र आपण केलं नाही पाहिजे असं भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. नारायण दासांचं एक जीवन चरित्र आहे. प्रायचित केल्यानंतर परमेश्वर क्षमा करतात. तुमच्याकडून आतापर्यंत घडलेले आगंतुक अनारब्ध कर्माचं क्षालन परमेश्वर करायला तयार आहेत, परंतु तुम्ही अनन्य गतीने परमेश्वराला शरण यायला तयार नाहीत. एक व्यक्ती म्हणजे असाच आहे स्मृतीस्थळ ग्रंथातील ते पात्र. स्मृतीस्थळ ग्रंथातील ते पात्र, त्या पात्राचं नाव आहे नारायणदास बहाळे. नारायणदास बहाळे एक सेकंद आपला उदारनिवार करत बरेच दिवस झाले आणि बरेच दिवस झाल्याच्या नंतर तो मुलगा मुलांसोबत खेळायचा. खेळता खेळता एका मुलाने त्याला विचारलं तुझ्या वडिलाचं नाव काय. याने कधी वडिलाला पाहिलं नव्हतं. लहान होता तेव्हा वडिलांना देवाज्ञा झालेली आहे. विचार केला वडील तर नाहीत. एकाने विचारलं तुझ्या बापाचं नाव काय असं विचारतो आम्ही. तो बोलू शकत नव्हता. तिसऱ्याने विचारलं अरे तुझ्या पप्पाचं नाव काय. तेव्हा तो एक बोलत नव्हता, दोन बोलत नव्हता. आणि थोड्याच वेळामध्ये ते पोरं म्हणू लागले की अरे याला पप्पा नाहीये, याला बाप नाहीये, याला बापाचं नाव माहित नाही, बिन बापाचा हा पोरे आहे.
हा नारायण बिन बापाचा आहे, अशी घोषणा त्या ठिकाणी होऊ लागली त्या पोरांची. आणि याच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू आले आणि रडत रडत आईकडे गेला. भाकरी तापत बसलेल्या आपल्या आईकडे गेला आणि आईला जाऊन विचारलं, आई, बाप असतो का ग? माझा बाप कुठे आहे मला सांग. जोरा जोराने रडू लागला नारायण, जोरा जोराने रडू लागला. आणि आईलाही बाप असतो का इतका शब्द आईने ऐकला. आणि ऐकताच क्षणी आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. आई मात्र नारायणाचं सात्वन करत होती, परंतु हुक्का गिळत होती. हुक्का गिळत होती आणि हुक्का गिळत गिळत मात्र आवाज येऊ नये म्हणून आपल्या पदराचा कपडा तोंडात घातला आणि रडत रडत नारायणाच्या पाठीवरतून हात फिरवत होती. नारायणाने थोड्याच वेळामध्ये आपल्या आईच्या मुकड्याकडे, चेहऱ्याकडे पाहिलं आणि आईच्या डोळ्यामधले अश्रू दिसले. आणि नारायण म्हणतो, छोटासा बालक, अगं आई, रडू नको, अजिबात रडू नको. तुला सांगायचं नसेल ना माझ्या बापाचं नाव, सांगू नको, पण रडू नको. तेव्हा आईने कसा बसा तो हुक्का गिळला आणि नारायणाच्या बापाची कथा नारायणाला त्याची आई सांगू लागली. अरे नारायणा, तू बिन बापाचा मुलगा नाहीयेस, तू विद्वान ज्योतिषाचा मुलगा आहेस. तुझा बाप बळेग्रामच्या राजाच्या दरबारामध्ये राज ज्योतिषी म्हणून होता रे, तू बिन बापाचा नाही, विद्वान ब्राह्मणाच्या पोटचा आहेस, अशी मात्र आई सांगू लागली. आई, पण आपला बाप कुठे गेला ग? तेव्हा त्याची आई सांगते, बळेग्रामच्या रजपूत राजाच्या दरबारामध्ये तुझा बाप ज्योतिषी म्हणून होता. तुझ्या बापाने अशा प्रकारचं ज्योतिष सांगितलं त्या राजाला, मेणाची अशी नरम मेघ तयार केली आणि अमुक अमुक दिवशी खणक अशा खडकावर जर मारली ना, तरी आतमध्ये जमिनीत शिरेल, त्या खडकामध्ये शिरेल, त्या पाषाणामध्ये शिरेल, असं सांगितलं होतं. परंतु त्या दरबारामध्ये तुझ्या बापाचे बरेच दुश्मन होते, बरेच दुश्मन होते रे. तुझ्या बापाचा द्वेष करायचे. आजही लोक द्वेष करतात. कोणत्याही क्षेत्रात जा, कुणाचं चांगलं झालेलं लोकांना देखवत नाही आहे. एखादा विद्वान असेल त्याची विद्वत्ता एखाद्याला देखवत नाही आहे. एखादा श्रीमंत असेल त्याचा श्रीमंतीपणा एखाद्याला देखवत नाही आहे. एखादा गायनामध्ये सुरामध्ये चांगला असेल त्याचे लोक होते. बाकीचे जे ज्योतिष आहेत ते म्हणतात, वा, बरं झालं, ठीक आहे, परंतु याला काहीतरी गळ टाकले पाहिजे. राजाने विचारलं, असं झालं नाही तर, ही मेघ जर खडकामध्ये शिरली नाही तर? त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज, तुम्ही शिक्षा जी मला तुम्ही द्याल ती मी भोगायला तयार आहे. राजाने ठीक आहे म्हटलं. तो दिवस निघाला, ती घटिका निर्माण झाली, सुंदर अशी मेणाची मेघ केली आणि चांदीच्या ताटामध्ये ठेवली. हातोडी घेऊन मात्र खणक अशा खडकावरती गेले. बाकीच्या ज्योतिषांनी ती घटिका चुकवली, हुकवली, ती विद्या मात्र निष्फळ करून टाकली. आणि जेव्हा ती मेघ मारणार तितक्यामध्ये त्या मारल्याच्या नंतर वरून हातोडीने तिची भाकरी झाली, चापट भाकरी झाली. ती मेघ काही शिरली नाही, का तर ती घटिका चुकवल्या गेली, मुद्दामणी हुकवल्या गेलेली होती. परंतु ते होत तसं झालं असतं, पण ती हुकवल्या गेलेली. बराच वेळ झाला आणि राजाने सांगितलं, आता मेघ तर भाकरी झाली, आता तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल. बाकीचे उत्सुक झाले, ज्योतिष, याला शिक्षा द्या, याला फक्त फाशीची शिक्षा द्या, याने राज दरबाराची अवहेलना केलेली आहे, अपमान केलेला आहे आणि राजवैभवाचा वेळ राजाचा वाया घातलेला आहे. तुम्ही याला शिक्षा फाशीची द्या. नारायणदास भाड्यांच्या वडिलांनी मात्र अंतःकरणापासून ती स्वीकारली शिक्षा. फाशी देण्यात आली, मृत्यू झाला. ही कथा मात्र आपली आई आपल्या मुलाला सांगत होती आणि छोट्याशा बालकावरती काय बितली असेल विचार करा.
आम्हाला इतके मोठे असलो तरी आमचे आई बाप जर देवाज्ञा झाली तरी आम्हाला काय दिसते, परंतु छोट्याशा बालकाला आपली आई आपल्या बापाच्या मृत्यूचा इतिहास सांगत होती. त्याच्या काळजाला मात्र ती लागली. त्याने ठरवलं आपल्या बापाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, आपल्या बापाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. नारायणबास भाड्यांनी ठरवलं. संध्याकाळी मात्र भाकरी आईच्या करणं झाल्या. कथा सांगत सांगत बापाच्या मृत्यूची कथा सांगत सांगत मात्र आईने भाकरी केल्या आणि गाईच्या दुधामध्ये मात्र भाकरी चुरून दोघांनी जेवण केलं. जेवण केल्यानंतर चांदणं पडलेल्या अंगणामध्ये एक बाज सूप होती, टाकली आणि त्यावरती आई आणि मुलगा दोघही झोपले. अवघ्या 12-13 वर्षाचा मुलगा मनातल्या मनात विचार करत होता आणि चंद्राकडे आणि ताऱ्यांकडे पाहत होता, आकाशाच्या दिशेने पाहत होता. पाहता पाहता त्याने विचार केला आपल्या बापाचा बदला आपण कसा घ्यायचा. नारायणाने विचार केला की आपल्याला आता घरचा त्याग करायचा. आईला झोप लागली आणि नारायण मात्र निघून गेला. तर 12 वर्ष वापस आला नाही आणि आईलाही सांगितलं नाही. आईच्या चरणाचा स्पर्श केला आणि नारायण मात्र निघून गेला. सकाळी आई उठली, नारायण दिसत नाहीये. नारायणाचा अथरून ओस पडलेला आहे. आई मात्र बाहेर जाऊन पाहते, मुलांकडे विचारपूस करते. आडावरती जाते, विहिरीवरती जाते, तळ्यावरती जाते, नदीवरती जाते. नारायण कुठेच दिसत नाही. माझा मुलगा कुठेच मला दिसत नाही. आई निघाली. नित्य नेमाने आपल्या घराच्या समोर बसायची, नारायणाची वाट पाहत. माझा नारायण आज नाही, उद्या नाही, परवा तरी येईल. बरेच दिवस झाले, नारायण काही येत नाही. डोक्याचे केस सुद्धा जरा व्याधी तिला निर्माण झाल्या. नारायणाचा विचार करत नारायण आला. मोठा झालेला आहे नारायण, 12-24 वर्षाचा नारायण झालेला आहे. आणि नारायण आला आणि आईच्या चरणाला स्पर्श केला. आईने विचारलं, कोण रे बाबा? आईला सांगितलं, आई मी तुझा नारायण आहे. आईला आनंद निर्माण झाला आणि डोळ्यातून आनंद अश्रू मात्र बाहेर प्रसू लागले, निघू लागले. आईने मोठ्या ताकदीने उठली आणि आलिंगन दिलं आणि आपल्या मुलाशी प्रेमळपणाने पाहिलं. ज्या डोळ्याची भूक होती ना नारायणाला पाहण्याची, ती भूक परिपूर्णत्वास गेली. नारायण मात्र रात्री आला. नारायणाला आईने विचारलं, का रे बाबा तुला झोप लागत होती का? तू कुठे होता? मला काय ना सांगितलं? आई काहीच विचारू नको मला. ठीक आहे बाबा. सुंदर स्वयंपाक केला, जेवण झाले, संध्याकाळची झोप झाली. सकाळी नारायण उठला, स्नान केलं, जानवं मात्र घातलं, बगलामध्ये पंचांग घेतलं आणि थेट बळीग्रामच्या राजपूत राजाच्या दरबारामध्ये मात्र नारायण गेला. गेलेल्या नारायणाने राजपूत राजाला प्रणाम केला. राजाने क्षमा वार्ता विचारली, कोण? मी अमुक अमुक व्यक्तीचा मुलगा आहे आणि मी मात्र आता इथे राजकारभार पाहण्याकरता तुमची अनुमती घेण्याकरता आलेलो आहे. राजाने सांगितलं, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. तिथे मात्र ते ज्योतिषी जे याच्या बापाचे दुश्मन होते, ज्यांनी याच्या बापाचा कत्तल केलेला आहे, हत्या केलेली आहे, ते ज्योतिषी सुद्धा बसलेले होते. तो मात्र त्या ज्योतिषांकडे पाहायचा आणि हाताची मुठी आवळायचा की हे तर माझ्या बापाचे दुश्मन आहेत, यांनी तर माझ्या बापांचा हत्या केलेली आहे, असं मात्र घट्ट हाताची मुठी आवळायचं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. नित्य नेमाने आता दरबारामध्ये जाऊ लागला आणि ज्योतिष कार्य पाहू लागला, राजकारभार पाहू लागला. आणि एके दिवशी मात्र त्यानेही तसंच सांगितलं जसं बापाने सांगितलेलं आहे, फक्त थोडस वेगळं सांगितलेलं आहे. राजाला भर सभेमध्ये दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये आवाहन केलं, राजेन मी काशीहून याकरता तर आलेलो आहे की जगमोडी होणार आहे आणि जगमोडी होऊन संपूर्ण विनाश होणार आहे, विनाश पावणार आहे, याकरता तर मी तुमच्या जवळ आलेलो आहे. ते ज्योतिषी जे बसलेले होते ना, याचा बापही असाच वेडा होता. हाही वेडा आहे, बरं झालं एक बारीचा हाही जाईल, यालाही काढायचं, हा विचार करत होती. राजाने त्या
राजपूत राजाने सांगितलं, एके दिवशी सभेत याने सांगितले राजाला, पृथ्वी जलमय होईल राजन, सत्य सांगतो तुम्हाला. राजेन, पृथ्वी जलमय होणार आहे, ही सत्य घटना आहे आणि हे जाणून तर मी इथे आलेलो आहे. राजाने विचार केला, खरंच आहे का? हो महाराज, खरं आहे. मग काय करावं लागेल? कोणता तो दिवस आहे? त्या दिवशी तू घरी जाऊ नको बरं का, राजाने सांगितलं. जर असं झालं नाही तर? राजाने, त्या नारायणाने सांगितलं, माझा बाप ज्या दिशेने गेलाय ना महाराज, त्याच दिशेने मी जायला तयार आहे. सांगितल्याबरोबर राजाने मान्य केलं. तो दिवस निघाला. निघाल्याच्या नंतर पाण्याचा गडगडाट त्या ठिकाणी निर्माण झाला. पाणी येऊ लागलेलं आहे राज्यामध्ये, पूर्ण गावामध्ये पाणी. सगळ्याला पाणी दिसू लागलेलं आहे, पण नारायणाला पाणी नाही दिसत. का तर नारायणाने ती विद्या स्वीकारलेली आहे. सगळे घाबरले. राज दरबारातील जितके ज्योतिषी होते, ज्योतिषी मात्र पंचांगण उलटे पालटे करून पाहत होते. त्याच्यामध्ये कोणता योगच नव्हता तो पृथ्वी जलमय होईल किंवा उडी मारू आणि आपण वाचून जाऊ. ज्योतिषांनी ऐकलं आणि धडाधड उड्या टाकल्या. काहीच विचार केला नाही, क्षणार्धाचा विचार केला नाही. आणि राजा उडी मारणार. राजांचा हात मात्र नारायणाने पकडला. महाराज, कुठे पाणी आहे? कुठे उडी मारत आहात? राजाने खाली पाहिलं तर साऱ्या ज्योतिषांचे रक्तबंबाळ झालेले प्रेत दिसले. राजाने डोक्याला हात लावला आणि नारायणाला सांगितलं, अरे नारायणा, माझ्या दरबारातले ज्योतिषी मारले रे तू, माझ्या दरबारातले ज्योतिषी मारले. तेव्हा नारायणाने राजाला प्रत्युत्तर दिलं, महाराज, हे जर ज्योतिषी असतील तर यांना कळायला पाहिजे होतं ना की असा कुठं पंचांगणामध्ये योगच नाहीये. मग यांनी उड्या कशाला टाकल्या असत्या? हे कसले ज्योतिष? यांना काही कळालंच नाही, पंचांगणामध्ये कोणता योग तसा नाहीये. मग यांनी उड्या टाकल्या नसत्या, हे पळाली नसते. हे कसले ज्योतिष? राजालाही वाटलं बरोबर आहे, हे ज्योतिषी नव्हतेच. राजाने नारायणाने सांगितलं, महाराज, माझं काम संपलं. मी माझ्या बापाचा बदला घेण्याकरता इथे आलेलो होतो. माझ्या बापाचा बदला घेतला. नारायणाने आपलं पंचांग घेतलं, बगलेत घातलं आणि नारायण मात्र आपल्या घरी निघाला. नारायण घरी पोहोचला आणि घरी पोहोचल्यानंतर आपल्या बसलेल्या आईच्या जवळ गेला आणि आईच्या चरणावरती माथा टेकवला आणि आईला सांगितलं, तुझ्या कुंकवाच्या धन्याचा बदला मी घेतलेला आहे. आई मात्र एक बोलत नव्हती, दोन बोलत नव्हती. माणसाने माणसं मारण्याकरता माणसाचा जन्म झालेला नाही आहे. आई एक बोलत नव्हती, दोन बोलत नव्हती. आई नाराज झालेली आहे की माझ्या मुलाने ज्योतिषांची हत्या केलेली आहे, ब्राह्मणांची हत्या केलेली आहे. आई नाराज आहे. आई एक बोलत नव्हती, दोन बोलत नव्हती. नारायण 2 दिवस थांबला. तिसऱ्या दिवशी विचार केला नारायणाने, पश्चाताप होऊ लागतो. चूक घडल्याच्या नंतर माणसाला पश्चाताप होतो, चुकीच्या आधी पश्चाताप विचार माणूस करत नाही आहे. ही या माणसाची, या जीवाची शोकांतिक आहे. नारायण मात्र विचार करतो की माणसाने माणसं मारण्याकरता माणसाचा जन्म झालेला नाही आहे. आपण लय माणसं मारले, आपल्याकडनं ब्रह्महत्येचं पातक घडलेलं आहे, दोष घडलेले, हिंसा घडलेली आहे. आणि आपल्याला या दोषातून मुक्तता मिळेल का, शांती मिळेल का, आपण या दोषाच्या बाहेर पडू का, असा विचार केला. आणि कुणीतरी सांगितलं होतं की रुद्रपूर नावाच्या नगरीमध्ये श्री प्रभूंचा जो अवतार आहे, त्या अवताराने संपूर्ण रुद्रपूरला, परमेश्वरपुराला संबंध दिलेला आहे, अनियत वास आहे. आणि त्या नगरीमध्ये जर राहिलं, तिथे जर प्रायश्चित्त घेतलं तर नक्कीच मात्र या जीवाला मुक्तता प्राप्त होते. आई बोलत नाहीये, आपल्या जगामध्ये कुणी नाहीये आणि आपण दोषी झालेलो आहोत. आपल्याला शरण कुणाला तर जावं लागणार आहे. नारायणाने विचार केला. नारायणाने विचार केला की आता आपल्याला रुद्रपूर प्रांती जायचं आहे. रुद्रपूर प्रांताकडे नारायण बहाळे निघाले. आणि निघाल्याच्या नंतर दर मुक्काम दर मजल करत करत रुद्रपूर प्रांतामध्ये पोहोचले.
तिथे पक्ष्यांचा आवाज त्यांनी ऐकला. सगळं ज्योतिष, सगळं जे काही तत्वज्ञान आहे त्यांना मुखोगत होतं. पक्ष्यांची भाषा सुद्धा त्यांना समजायची. ते पक्ष्यांना बोलायचे. रुद्धपूरला पोहोचले आणि रुद्धपूरमध्ये जे पक्षी किलबिल बोलत होते त्या पक्ष्यांकडे पाहून त्या पक्ष्यांना बोलायचे, अरे तुम्ही भाग्यवंत आहात की तुम्ही या परमेश्वराच्या सहवासामध्ये, त्याच्या संबंधाच्या सहवासामध्ये आहात. तुम्ही लय भाग्यवंत आहात. त्यांच्याशी बोलत बोलत राजमठापर्यंत पोहोचले. राजमठामध्ये विश्वनाथ बास बाळापूरकर नावाचे, फक्त देवाचं नाम आम्हाला आठवलं पाहिजे. नारायणाला देवाचं नाव आठवलं. नारायण रुद्धपूर प्रांतात आला आणि विश्वनाथ बास बाळापूरकर ही राजमठाची देखरेख त्यावेळेस करायची. स्मृतीस्थळ ग्रंथात असा उल्लेख आहे. आणि विश्वनाथ बास बाळापूरकर राजमठामध्ये बसलेले आहे. नारायणबास बाळे मात्र आतमध्ये प्रवेश करतात आणि विश्वनाथ बास बाळापूरकरांना नमस्कार करतात. नमस्कार केल्याच्या नंतर विश्वनाथ बास बाळापूरकरांना नारायण बास बाळ्यांनी सर्व हकीकत सांगितली. गुरुला हकीकत सगळी सांगितली. प्रायचित करणं म्हणजे हकीकत सांगणे आहे. आमच्या पूर्व दोषाबद्दल आम्ही खंत निर्माण करणे, दुःख करणे. तिथे दुःखपूर्वक मात्र सगळी घटना सांगितली. महाराज, माझ्याकडनं फार मोठा अपराध घडलेला. विश्वनाथ बास बाळापूरकर विद्वान व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वाने अनेक प्रकारचं स्मरण केलेलं आहे आणि स्मरणामुळे दत्तात्रय प्रभूला सुद्धा त्यांनी वश केलेला आहे. इतके सामर्थ्य त्या विश्वनाथ बास बाळापूरकरांच्या ठिकाणी. आणि सगळी हकीकत सांगितल्याच्या नंतर दिवस मावळतीला आलेला आहे. मुक्कामाचा टाइम झालेला आहे. झोपीचा टाइम, जेवणाचा टाइम झालेला आहे संध्याकाळचा. आणि विश्वनाथ बास बाळापूरकरांनी विचार केला, काही हरकत नाही, ठीक आहे, तुम्ही थांबा, परंतु संध्याकाळच्या जेवणामध्ये काय घ्याल हे आमच्या तुमच्यासारख्या विचारणं नव्हतं. नारायणबास बाळांची परीक्षा मात्र विश्वनाथ बास बाळापूरकरांना घ्यायची होती की हा धर्मावरती दृढ होऊ शकेल का, हा धर्मनिष्ठ होऊ शकेल का, हा देव आपलासा करून घेईल का, हा धर्माच्या उपयोगी जाईल का. ही परीक्षा मात्र विश्वनाथ बास बाळापूरकरांना घ्यायची होती. त्यांनी विचारलं, संध्याकाळचं जेवण तुम्ही जेवणात काय घ्याल. ते विचारणं आमच्या तुमच्यासारखं साधारण नव्हतं. ओवीद्वारे विचारलं. त्यांच्याकरता एक ओवी तयार केली विश्वनाथ बास बाळापूरकरांनी आणि विचारलं, चंद्रवदना बाळी अंगी श्यामकांता सावळी, जे ते प्रतिपाळी वनमाळी, ते तुम्हा रुचेल का हो. चंद्रवदना बाळी, चंद्रासारखी दिसणारी आहे. चंद्रासारखं तिचा आकार आहे, तिच्या पानांचा, त्या भाजीच्या. चंद्रवदना बाळी अंगी श्यामकांता सावळी, सावळ्या रंगाची ती भाजी आहे. चंद्रासारखी तिचे पान आहेत, सावळ्या रंगाची ती भाजी आहे. आणि अंगी श्यामकांता सावळी, जे ते प्रतिपाळी वनमाळी, जिचं पालन पोषण माळी करतो तो माळी, जे ते प्रतिपाळी वनमाळी, ते तुम्हा रुचेल का, ती तुम्हाला खायला आवडेल का जेवणासोबत. असं नारायण बास बाळ्यांना विश्वनाथ बास बाळापूरकरांनी विचारलं. विश्वनाथ बास बाळापूरकरांनी विचारतात क्षणी नारायण बास बाळ्यांनी हात दोन्ही जोडले, महाराज, माझी परीक्षा तुम्ही घेतात का. अहो, मी फार पोळलेलो आहे, फार पोळलेलो आहे महाराज. मी आता तरी अनन्य गतीने शरण आलेला आहे. तुम्ही मला द्याल ना ते खाण्याकरता तयार आहे, परंतु मला देव झाला पाहिजे हो. अनन्य गतीने मी शरण जाण्याकरता आलेलो आहे. माझ्या सर्व अपराधाची मला क्षमा झाली पाहिजे. विश्वनाथ बास बाळापूरकरांना वाटलं, अरे हा धर्माच्या कामाचा आहे, धर्माच्या उपयोगी जाणार आहे आणि हा आगंतुक अनारब्ध खुंटू शकणारा आहे, याचे कर्म हा नाश करून घेऊ शकणारा व्यक्ती आहे. या व्यक्तीला मात्र धर्मी लावलं पाहिजे. विश्वनाथ बास बाळापूरकरांनी सांगितलं, काही हरकत नाही, ज्या सुपारी, आणि लगेच अनुसरण दीक्षा विधी त्या ठिकाणी दिली. नारायण बास बाळे म्हणतात, काही हरकत नाही, मी तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे. बराच वेळ झाल्याच्या नंतर
परत नारायणदास बाळ्यांच्या अंतःकरणामध्ये खंत निर्माण झालेले की आपण दोषी आहोत, आपण पापी आहोत, आपल्याकडनं फार मोठा अपराध घडलेला आहे, ज्या हिंसा केल्याने नरक होतात ती हिंसा आपल्याकडनं घडलेली आहे, आपण उद्धरू का? परत गुरुच्या जवळ गेले आणि गुरुला विचारलं, बाबा सांगा ना हो, मला देव होईल का? सांगा. विश्वनाथ दास बाळापूरकर म्हणतात, जा तू रुद्रपूर ग्रंथाचं वर्णन कर. रुद्रपूर चरित्र मात्र त्यांनी लिहिलं. रुद्रपूर चरित्राचं वर्णन कर, लेखन कर आणि श्री प्रभूंच्या ठिकाणी समर्पित कर. नक्कीच तुला देव त्या दोषातून मुक्त करतील, क्षमा करतील. चिंतन कर म्हणजे नामस्मरण कर. लीळेचं चिंतन, लीळेचं लेखन करणं हे नामस्मरण आहे. आणि म्हणून जेव्हा तू ते लीळेचं लेखन करशील, मंथन करशील आणि श्री प्रभूंच्या चरणी संपादशील, अर्पण करशील ना, त्या देवाला ते पुष्प वाहशील ना, देव तुला क्षमा करेल. तुझा जे काही संकट आहे, आलेला वाजत वारा आहे, तो निवारल्या वांचून देव राहणार नाही आहे. नारायणदास बाळे म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. विद्वत्ता होती, अनेक प्रकारचं अध्ययन केलेलं होतं, अवघं वय 24 वर्षाचं. नारायणदास बाळे मात्र आता लेखनाला लागले. नारायणदास बाळेंनी मात्र रुद्रपूर वर्णन ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. श्री प्रभूंनाच्या श्रीचरणी म्हणजे देवाच्या पंथाच्या स्थानी अर्पण करून टाकला. आम्ही नुसतं आरतीचं पुस्तक लिहितो, आरती लिहितो, भजन लिहितो, आम्हाला आमचं नाव लागतं की ही आरती ही भजन आम्ही लिहिलं. त्यांनी नाही सांगितलं की मी लिहिलं. देवाच्या चरणी अर्पण केलं. अनुसरल्यापासून त्यांची दिनचर्या कशा पद्धतीची होती तेही पाहणं गरजेचं आहे. कारण तशी दिनचर्या आमच्या ठिकाणी नाही आहे, माझ्या सुद्धा ठिकाणी नाही आहे, आणि असा कोणताच व्यक्ती नाही आहे या जगामध्ये की त्यांची सारखी दिनचर्या करेल. आणि तसा व्यक्ती जन्मास येईल असाही कोणता व्यक्ती होऊ शकणार नाही. इतकी विद्वत्ता आणि अशा प्रकारची दिनचर्या त्यांची होती. सकाळी उठणे, उठल्याच्या नंतर आपलं मुखमार्जन वगैरे करून झाल्याच्या नंतर हातामध्ये गाठी घेणे. आणि रुद्रपूर मध्ये किती स्थान आहेत? तुम्ही इकडल्या परिसरातील लोक आहात, किती स्थान आहेत? 350, 350. काही 350, 400 म्हणतात, परंतु असो 350 किंवा 400 इतके स्थान उपलब्ध आहेत. आणि ते सकाळी उठल्याच्या नंतर मुखमार्जन करून हातात गाठी घ्यायची आणि सगळे स्थानवंदन करायचे. जोपर्यंत सगळे स्थानवंदन, रुद्रपुरामधले सगळे स्थानवंदन करणं होत नाहीत, तोपर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा तोंडामध्ये घ्यायची नाही. इतकी दिनचर्या कठोर होती ना, असं स्मरण निष्ठ होते. आणि एके दिवशी असं दिनचर्या करत 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 बरेच दिवस झाले. देह क्षीण होत आलेला आहे, चालवत नाहीये, चालता येत नाहीये, देवाचं स्थान वंदन करायला जाणं होत नाहीये. तरी सुद्धा जात होते. आणि श्री प्रभू बाबा साक्षात्कार देतात, सूचिक देतात, प्रत्यक्षात येऊन बोलल्यासारखं बोलतात. आणि हे श्री प्रभू बाबा त्यांना सांगतात, अहो जाय होय मेला होय म्हणे, प्रत्येक स्थानाचा एक एक विशेष जमा कर आणि एकाच जागी स्थान कर, तिथेच वंदन कर. तेव्हा मात्र त्या स्थानाची निर्मिती झालेली आहे. कोणतं स्थान? आज रुद्रपूर राजमठाच्या पाठीमाग इथे तर यांचा वाजत वारा तर धरल्या गेला, यांचा दोषाचं नाहीच झालं. आगांतुक अनारब्ध सुंकल्या गेले आणि उद्धरलेही गेले. देव प्रत्यक्षात येऊन बोलला सुद्धा. अशी दिनचर्या त्यांनी असं स्मरण केलं. तसं स्मरण आम्ही तुम्ही करतो का हो? आम्हाला 2 गाठ्या स्मरण करणं होत नाही, परंतु नारायणदास बाळ्यांनी असं स्मरण केलेलं आहे. तसं स्मरण आम्हाला करावं लागेल. याच नारायणदास बाळ्यांना जेव्हा अनुसरल्याच्या नंतर ते तरुण तडफदार होते. रुद्रपूर ग्रंथ वर्णन ग्रंथ लिहिल्याच्या नंतर विश्वनाथदास बाळापूरकर आणि नारायणदास बाळे दोघेही एकाच ठिकाणी गुरु शिष्य राहायचे राजमठामध्ये. आणि विश्वनाथदास बाळापूरकरांचे गुरु मुनिव्यास नांदेडकर, म्हणजे आत्ताचे जे तुमच्या अमरावतीचे बाबा आहेत ते मूळ पुरुष त्या गादीचे.
मुनिव्यास नांदेडकरांचे शिष्य विश्वनाथ बास बाळापूरकर आणि विश्वनाथ बास बाळापूरकरांचे शिष्य नारायण बास बहाळे. जेव्हा रुद्रपूर मध्ये येवनांची धाड होती, राज्य येवनांनी लुटल्या गेलं. ते येवण लोक आमची राजधानी आहे, आम्ही इथले राजे आहोत म्हणून बसलेले होते. आणि हिंदू धर्मामध्ये आणि येवन धर्मामध्ये दोघांमध्ये धर्म चर्चेमध्ये एक प्रकारे हार आणि पराजय अशा प्रकारचा त्या ठिकाणी राजसभा नित्यनेमाने चालू होती. हिंदू धर्माच्या सगळ्या मंडळांनी, सगळ्या विद्वान पंडितांनी, अनेक धर्म असतील कोणते असतील, प्रत्येक लोक मात्र मुनिव्यास नांदेडकरांकडे आले. का तर मुनिव्यास नांदेडकर हे महानुभाव संप्रदायाचे आणि ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये मात्र असं सांगितलेलं आहे की हे शास्त्र कोणाही न मिळेल. हे शास्त्र सगळ्याला मिळतं, पण कोणत्या शास्त्रामध्ये असा उल्लेख नाही आहे की हे ब्रह्मविद्येमध्ये आहे. इतकी विद्वत्ता या ब्रह्मविद्येची आहे. आणि म्हणून मुनिव्यास नांदेडकर मात्र त्यावेळेस विद्वत रत्न होते, ज्यांनी विश्वनाथ बास बाळापूरकरांसारखा शिष्य घडवला होता. आणि विश्वनाथ बास बाळापूरकरांनी हे नारायण बास बहाळ्यांसारखा शिष्य घडवला होता. किती विद्वान व्यक्तिमत्व असतील लक्षात घ्या. त्यांनी जेव्हा मुनिव्यास नांदेडकरांकडे ते लोक आले, महाराज येवण लोक मात्र धर्मचर्चा करत आहेत, हिंदू धर्म हीन दर्जेचा आहे, हीन आहे असं अवहेलना करत आहेत, काय करावं सांगा ना महाराज. मुनिव्यास नांदेडकर म्हणतात काही हरकत नाही, माझ्याकडे जितकी विद्वत्ता आहे, जितकं ज्ञान आहे, तितकं निरसन मी करू शकेल, मी येईल त्या ठिकाणी. मुनिव्यास नांदेडकर जायचे, सभेमध्ये धर्मचर्चा करायचे, त्यांना हरवायचे. येवण लोक हरले जायचे. अशा अनेक दिवस सभा चालली. येवणांचा मात्र हार झाली त्या ठिकाणी आणि आपला जय जयकार झाला. परंतु मुनिव्यास नांदेडकरांना त्यांनी आवाहन केलं, तुम्ही धर्मशास्त्रामध्ये, पुराणे ग्रंथामध्ये, ब्रह्मविद्यामध्ये तुम्ही जरी विजयी झाले ना, मंत्रतंत्रामध्ये आजही तुम्हाला आम्ही हरवू. येवणांनी आव्हान दिलं. मुनिव्यास नांदेडकर मात्र घाबरले. हातामध्ये गाठी घेतली, देवाला प्रार्थना केली, अरे देवा, हिंदू धर्माचं रक्षण करायचं आहे, हिंदू धर्माचं रक्षण करायचं आहे, हिंदूंचं रक्षण करायचं आहे. येवणांचा इथे पराजय, मी तर त्यांचं निवारण केलं, परंतु आता ते मंत्रतंत्र म्हणत आहे. महानुभावांना कुठे मंत्रतंत्र येतात हो. आता काय करावं देवा. गाठी हातात घेतली आणि मंदिरात आले आणि बसले स्थानाच्या जवळ. स्मरण करत करत झोपी गेले. आणि इकडे मात्र विश्वनाथ बास बाळापूरकरांना सूचित झालं की तुमचे गुरु संकटात आहेत. तुम्हाला तिथे विडा दिला आणि गुरुला दंडवत केला आणि साष्टांग दंडवत घातले. नारायण बास बाळ्यांनी सुपारी दिली, पानाचा विडा दिला, दंडवत घातले. दोघही गुरु शिष्य मात्र आपल्या गुरुच्या ठिकाणी बसलेले आहेत, समोर बसलेले आहेत. मुनिव्यासांना विचारलं काय संकट आहे. आम्हाला सूचित झालं म्हणून आम्ही आलो. देवाने सूचित केलं स्मरणामुळे. मुनिव्यासांनी स्मरण केलं आणि सूचित विश्वनाथ बास बाळापूरकरांना झालं. रक्षण करायचं आहे, धर्माचं रक्षण करायचं आहे, स्थापनेचं रक्षण करायचं आहे, जीवत्वांचं रक्षण करायचं आहे, सकळ जीव जातींचं रक्षण करायचं आहे. मुनिव्यासांना जेव्हा विश्वनाथ बास बाळापूरकर विचारता काय झालं सांगा ना बाबा. त्यांनी सांगितलं, सगळा प्रकार सांगितला, अशी पद्धत आहे आणि मंत्रतंत्रामध्ये ते आम्हाला हरवतो म्हणतात आणि आपल्याला तर मंत्रतंत्र येत नाहीत, काय करायचं रे विश्वनाथा. तेव्हा विश्वनाथ बास बाळापूरकर विद्वान आहेत. ते म्हणतात थांबा, अजिबात घाबरू नका. माझ्याकडे असा एक व्यक्ती आहे की त्यांना जर हरवलं नाही तर तुम्ही सांगा, फक्त तुम्ही एक पत्र लिहून द्या आणि आज राजसभेमध्ये आम्ही जाऊ. त्यांनी सांगितलं अरे मंत्रतंत्र कुठे आपल्याला येतात, तुम्ही काळजी करू नका. नारायणाला सांगितलं विश्वनाथ बास बाळापूरकरांनी, तू प्रपंचाकरता, प्रपंचाच्या नात्याकरता, नाशिवंत प्रपंचाकरता, नाशिवंत नात्याकरता तू आतापर्यंत मंत्रतंत्राचा असा आधार घेऊन हिंसा केली होती, परंतु धर्माच्या रक्षणार्थ, जीव जातीच्या, सकळ जीव जातीच्या रक्षणार्थ
पुनश्च एक वेळा तुला मंत्रतंत्राचा उच्चार करावा लागणार आहे. गुरुने आज्ञा दिली. गुरुची आज्ञा विश्वनाथ बास बाळापूरकरांची आज्ञा नारायण बास बाळेंनी स्वीकारली. काही हरकत नाही बाबा, चालेल तुम्ही जसं म्हणाल. दोघही मात्र आता आपल्या मुनिव्यास नांदेडकरांचं पत्र घेतात, राजसभेमध्ये जातात आणि राजाला दाखवतात. आमच्या गुरुने आम्हाला पाठवलेलं आहे, आमचे गुरु आजारी आहेत, आमच्या गुरुला येणं होणार नाही. राजाने विचारलं, तुम्ही जर हरलात तर ते तुमच्या गुरुला मान्य आहे का? राजा नारायणदास बाळे आणि विश्वनाथदास बाळापूरकर म्हणतात, मान्य आहे आमच्या गुरूंना. ठीक आहे. मग गोदावरी नदीच्या तीरावर मात्र आता सभा भरलेली आहे. बराच जनसमुदाय त्या ठिकाणी जमा झालेला आहे आणि जमा झालेला असताना भरपूर पब्लिक आहे. त्या पब्लिक मध्ये मात्र येवनांचा एक व्यक्ती आणि आमचे नारायणदास बाळे. अगोदर येवनांचा नंबर आहे. त्यांनी काय केलं, एक केळीचं पान घेतलं आणि नदीच्या पात्रावरती टाकलं आणि त्यावरती अलगद बसला तो येवन. तो तरंगू लागला केळीच्या पानावरती. येवन नारायणदास बाळे म्हणले, याला केळीचं पान तर लागतं, मला केळीचं पानही लागत नाही, मी असाच तरंगेल. काठावरती बसले आणि नारायणदास बाळे अलगद पाण्याच्या वरती 5 फूट तरंगू लागले. पाण्याचा स्पर्श सुद्धा त्यांच्या शरीराला झाला नाही. इतकी विद्वत्ता नारायणदास बाळे. त्यांचा हार झाली आणि मात्र त्यांच्याकडून पत्र लिहून घेण्यात आलं की हिंदू धर्म हाच खरा धर्म आहे आणि या हिंदू धर्माचाच पराजय आहे. आजही ते पत्र तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, तुमच्या अमरावती शहरामध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये कागदावर लिहिलं जायचं नाही, तांब्याच्या पत्र्यावर त्याच्यावरती कोरीव लिहिलं जायचं. तेही आज बाबांकडे आहे अमरावतीच्या. हा इतिहास आहे. म्हणून लक्षात घ्या की नामाने तो जीवात्मा एक तर उद्धरले गेला आणि जनसमुदायाच्या कल्याणा अर्थ उपयोगी सुद्धा आला. असं आम्हाला बनता आलं पाहिजे. आम्हाला असं बनता येत नाही आहे. केल्यानंतर आम्हाला देव का होणार नाही, हा प्रश्न आम्ही दुसऱ्याला केला नाही पाहिजे. हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला केला पाहिजे. जेव्हा आम्ही आमच्या मनाशी प्रश्न करतो ना, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने गहन तत्वज्ञान निघलं जातं. आम्ही दुसऱ्याला प्रश्न करतो ना, तेव्हा मात्र फक्त चर्चा होते. आम्ही केव्हा तरी स्मरण करायला बसल्यानंतर आम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न केला पाहिजे की खरंच आपण नाव मनापासून उच्चारतो का? आम्ही एखाद्या लीळेचं चिंतन करायला बसल्यानंतर आम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न केला पाहिजे की खरंच आम्ही ही लीळा मनापासून, चिंतेपासून, मनापासून, भावनेपासून, श्रद्धेपासून श्रवण करतोय का? हे करत नाहीयेत. आम्ही आमच्या मनाला प्रश्न करत नाहीयेत. आम्ही दुसऱ्याला प्रश्न करतो आणि दुसऱ्याशी चर्चा करतो. ही अनर्थ चर्चा आहे. तुम्ही किती चर्चा केली याच्याशी मतलब नाहीये. तुम्ही स्मरण केलं पाहिजे. स्मरण महत्वाचं आहे. धर्मचर्चेमध्ये धर्मचर्चा ही इतक्या पुरती चांगली आहे. अंतःकरणापासून, मनोभावनेपासून तत्वज्ञान श्रवण करणे किंवा अनर्थ चर्चा. काही लोकांना फक्त त्याला सिद्ध करायचं असतं की मी ज्ञात आहे, मी विरक्त आहे, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे. पण विद्वत्ता असूनही नम्रता ज्याच्या ठिकाणी असते ना, तो खरा विद्वान आहे, तो खरा ज्ञानी आहे, तो खरा आत्मउद्धारक आहे. आणि त्या व्यक्तीची संगत जर आपण केली तर आमचा तुमचा आत्मउद्धार झाल्या वांचून राहत नाही, हे लक्षात घ्या. मग हे आगंतुक अनारब्ध जे कर्म आहेत, हे आगंतुक अनारब्ध कर्म असे चुकतात, चुकवले पाहिजे, चुकवता आले पाहिजे. तुम्ही आता जरी आलात ना, तर इथून जरी अनुसरलात तरी तुम्हाला आगंतुक अनारब्ध कर्म चुकवता येतात, फक्त चुकवता आले पाहिजे. देवाने सगळे काही गोष्टी सांगितल्या. हा रस्ता असा आहे, तो रस्ता असा आहे. या रस्त्याने जाल तर सुखरूपाने जाल, या रस्त्याने जाल तर काठे टोचतील. पहा कोणता रस्ता घ्यायचा. नामस्मरणाने, नामचिंतनाने, अध्यात्म श्रवणाने, ब्रह्मविद्या शास्त्राच्या अध्ययनाने आमचा आत्मउद्धार होतो. देवाच्या लीळेने, देवाच्या चिंतनाने आमचा उद्धार होतो, असं आम्हाला कळतं. इथे किती मोठं संकट कोसळलेलं होतं नारायणदासांवर. या महापातकातून ते बाहेर निघू शकले असते का?
नसते निघू शकत. ते प्रपंचामध्ये राहिले असते आणि तोच प्रसव वाढत गेला असता. नरकाच्या खईमध्ये जावं लागलं असतं आणि सृष्टी शून्य झाली वांचून राहिली नसती. परंतु त्या नारायणवास भाड्यांनी सर्वस्व साध्य केलं. सर्वस्व. काम क्रोध मद मत्सर लोभी असणारा माणूसही सर्वस्व साध्य करू शकतो. फक्त साध्य करता आलं पाहिजे. एका क्षणाला थोडा थोडा त्याग करावा लागतो. कोणत्याही गोष्टीचा आम्ही काय करतो, फक्त ज्या गोष्टीचा करायचा नाहीये त्या गोष्टीचा करतो. आम्ही एखादे बाबा जर तमोगुणी असले एखाद्या आश्रमामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये, तर आम्ही काय करतो, ते तमोगुणी आहे, तामस आहे, आपण तिथे जायचं नाही असं म्हणतो. तिथला आपण त्याग करतो. आणि एखादे वाईट ठिकाण असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, ती वाईट गोष्ट आहे, घातक आहे आम्हाला, परंतु तिचा त्याग करतो का, तिचा परिक्षण करतो का, नाही करत. म्हणून आपण चांगल्याकडे पाहत नाही, वाईटाकडे पाहतो. आपलं लक्ष सगळं वाईटकडे आहे. हा जीवाचा स्वभाव गुण धर्म आहे. जोपर्यंत हा स्वभाव गुण धर्म तुम्ही सोडणार नाहीयेत, तोपर्यंत भगवंत तुम्हाला क्षमा करणार नाही. जोपर्यंत